सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युतीचा विजय पक्का असल्याचा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला। कणकवली येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। महायुतीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या कणकवली येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सेना भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी सेना भाजपा महायुतीमुळे विरोधक हवालदिल झाले आहेत। मागील मताधिक्याहून अधिक मताधिक्य मिळेल असा विश्वास यावेळी विनायक राऊत यांनी व्यक्त केला। ही महायुती व्हावी ही केवळ शिवसेना भाजपच्याच कार्यकर्त्यांची इच्छा होती अशी नाही, तर या भारत मातेची इच्छा होती की शिवसेना भाजप महायुती झाली पाहिजे। आणि म्हणून आज ज्या पद्धतीने या उद्घाटनाला एक बिचारा मुका कार्यकर्ता त्याने प्रतिसाद दिलं, हे भगवंताने दिलेला तो संकेत आहे, तो आपण पूर्ण पाळायचा आहे। आणि भविष्यामध्ये कंड्या पिकवणारे खूप असतील। आता पराभव 100% समोर दिसायला लागला, काही शिल्लक राहिलं नाही, म्हणून विनायक राऊत नावाचा एक आणखी डमी उमेदवार शोधायचा प्रयत्न केलेला आहे। पण खरा विनायक राऊत कोण आणि बोगस स्वाभिमान्य उभा केलेला विनायक राऊत कोण हे लोकांना कळेल। आणि म्हणून आपल्या माणसाला निवडून देण्याचा निर्धार शिवसेना भाजप रिपाई रासप या कार्यकर्त्यांनी जो केलेला आहे। प्रमोदजींच्या तोंडामध्ये 100 किलो साखर पडो वैभव नाईकांनी निर्धार केलेला आहे। कोणत्या परिस्थितीमध्ये नाही, त्यांनी 6 लाखाचा जो आकडा सांगितलेला आहे हा खोटा नाही आहे। मागच्या वेळेला सुद्धा मला आठवतं त्या संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत असताना पहिला 1.5 लाखाचा जो आकडा आहे तो प्रमोदजींनी माझ्या मते वैभववाडी या गावामध्ये प्रचाराच्या वेळेला पडला होता, त्यावेळेला तो 100% खरा ठरला। आज या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी जो आकडा काढलेला आहे तो सुद्धा 100% खरा ठरणार। कोण अफवा पसरवतील, शिवसेनेवाले आमच्याकडे आहेत, भाजपवाले आमच्याकडे आहेत, हे कालच मी त्यांना सांगितलेलं आहे की बेईमानीने ज्यांचं रक्त भरलेलं आहे त्या बेईमानीला दिसते, ते बेईमानीच दिसते। शिवसेना भाजप रिपाईचा कार्यकर्ता आहे, बेईमान नाही आहे, तो श्रद्धावान आहे, तो निष्ठावान आहे। आणि म्हणून अरुणभाई दुधोडकरांच्या नेतृत्वाखाली, प्रमोदजींच्या नेतृत्वाखाली आणि योगायोगाने या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपकभाई केसरकर, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आपल्याला सर्वांना मदत करायला आलेले प्रसादजी लाड आहेत आणि ते राजन तेली आज नाहीत, सावंतवाडीमध्ये ते फिरत आहेत। सर्वच अतुल काळसेकर हे सुद्धा आपापल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करतायत, फिरतायत। ह्या सर्वजण शिवसेना भाजप रिपाईची ही वज्रमुख आहे, ही समोरच्या उमेदवारांच्या डोक्यावर आणूया आणि आपला विजय हा जबरदस्त ताकदीने करूया। आणि भविष्यामध्ये ह्या जिल्ह्यामध्ये या कोकण भूमीमध्ये ही विकृती नष्ट होईल आणि शिवसेना भाजप रिपाईची संस्कृतीचा उद्धार होईल अशी मला खात्री आहे। सर्वांनी धनुष्यबाण लक्षात ठेवा हीच प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। महायुतीचे उमेदवार विनायक राऊत हेच पुन्हा खासदारपदी निवडून येतील। सेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून विरोधकांना धूळ चालणारच असा ठाम विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला। हम साथ साथ हैचा सूर आळवत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सेना भाजपातील मतभेद दूर झाल्याचे सांगितले। 6 विधानसभा मतदारसंघातून राऊत यांना 6 लाख मते मिळतील असेही जठार म्हणाले। अनेक लोकांच्या मनात शंका आहे की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राऊत साहेबांबरोबर राहतील की नाही। हे खरं आहे की काल परवापर्यंत हम आपके है कोण होते, परंतु आता राऊत साहेब हम साथ साथ है हे माझा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दाखवून देईल। तुमच्या रूपाने मी सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या रूपाने दस्तूरखुद्द नरेंद्र मोदी या ठिकाणी निवडणुकीला उभे आहेत असं माझ्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समजावं। तुम्हाला दिलेलं मत हे माननीय नरेंद्र मोदीजींना दिलेलं मत आहे एवढं निश्चित ठरवावं आणि कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या अनधिकृत अफवांना बळी पडू नये
हे सुद्धा मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. काल मी राऊतसाहेब दोडा मार्गला होतो. दोडा मार्गमध्ये काही शिवसेना भाजप काही मंडळींचा मतभेद होते. त्या ठिकाणी सावंतवाडीमध्ये काही मतभेद होते. मालवणमध्ये काही प्रकारची नाराजी होती. कणकवलीमध्ये होती. या सगळ्यांची नाराजी तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायला हरकत नाही, पत्रकार मंडळींना सांगायला हरकत नाही. आता भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये नाराजी राहिलेली नाही. दस्तूर खुद्द धुमाळे ताईसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. त्यामुळे मला वाटते आपण आता एक दिलाने एक मताने सगळे काम करणार आहोत. ही जोरदार घोषणा देणार आहे. माझ्या मागून घोषणा द्यायची. ती घोषणाच म्हणजेच राऊत साहेबांना शुभेच्छा आहेत. बोला शिवसेना भारतीय जनता पार्टीचा, शिवसेना भारतीय जनता पार्टीचा, छत्रपती शिवाजी महाराज की, सन्माननीय बाळासाहेब कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, हर हर गणपती बाप्पा. आशीर्वाद, हाच तुम्हाला शुभेच्छा. तुमचा विजय निश्चित आहे. कणकवली विधानसभेत साई विधानसभेतून 1 लाख मतं त्या ठिकाणी तुमच्या मत 6 लाख मतं राऊतसाहेब तुमच्या पारड्यात पडतील. एवढा विश्वास त्या ठिकाणी मी विश्वासाने सांगतो. शिवसेना भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, कुठल्या तुमची मारामारी व्हावी, तुमची भांडणं व्हावीत अशी पलीकडेची इच्छा आहे. त्यामुळे त्या इच्छेला कुठेही वाव मिळेल असं काही करू नका. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकाचा आदर ठेवा आणि आपण राऊत साहेबांना भरघोस मताने निवडून आणूया. विनायक राऊत यांनी मागील 5 वर्षात मतदारसंघात भरीव विकास कामे केली आहेत. त्यामुळे सेना भाजपचे कार्यकर्ते राऊत यांच्या विजयासाठी झटून मेहनत घेत असल्याचे भाजप नेते अतुल राव राणे म्हणाले. भूतो भविष्यातील असा मोठा मेळावा आणि प्रचंड संख्येने सर्व राऊत साहेबांचे प्रेमी त्या दिवशी फॉर्म भरायला आले होते. आता आपण जे काही मेहनत करणार आहोत, की जे काही आपण सर्वजण काम करणार आहोत ते राऊत साहेबांचं लीड वाढवण्यासाठी करणार आहोत. विनायक राऊत साहेब ज्यावेळेला खासदार झाले त्यावेळेपासून शिवसेना भाजपने या कोकणामध्ये खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाची गंगा इथे आणलेली आहे. आज 4 पदरी रेल्वे रस्ते असतील, कोल्हापूरपासून वैभवडीपर्यंत रेल्वे असेल, ही सर्व दळणवळणाची म्हणजे विकासाला गती देणारी ही साधनं ही केंद्राची मंजुरी करून आणलेली आहेत. प्रभूसाहेब असतील, राऊतसाहेब असतील, या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या मेहनतीने कोकणाचा विकास चालू आहे. आणि हा विकास पूर्ण नेण्यासाठी आपल्याला यावेळेला सर्वांनी एकत्रितपणे काम करून प्रचंड बहुमताने राऊत साहेबांना निवडून द्यायचं आहे. राऊत साहेबांचं मत म्हणजेच विकासाला मत, राऊत साहेबांचं मत हेच पंतप्रधान मोदींना मत, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर विनायक राऊत यांनी कणकवलीचे ग्रामदैवत स्वयंभू मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला. भालचंद्र महाराज मठात दर्शन घेत विजयाचे साकडे घातले. त्यानंतर सेना भाजपने पटकीदेवीपासून मुख्य बाजारपेठ मार्ग पटवर्धन चौकापर्यंत संयुक्त प्रचार रॅली काढली.